राज्यात सध्या मराठा आणि ओबीसी आरक्षणावरून राजकीय वातावरण अधिकच तापले आहे। दोन्ही बाजूने आरोप प्रत्यारोप पाहायला मिळत आहे। विशेष म्हणजे आगामी लोकसभा विधानसभा निवडणुका लक्षात घेता आरक्षणाच्या मुद्द्यावरून राजकीय पक्षांनी देखील सावध भूमिका घेतली असल्याचे पाहायला मिळत आहे। दरम्यान मराठा ओबीसी आरक्षणावर प्रतिक्रिया देऊ नका अशा सूचनाच उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आपल्या राष्ट्रवादी पक्षाच्या आमदारांना दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। अजित पवार गटाच्या आमदारांची एक बैठक आयोजित करण्यात आली होती। यावेळी बोलताना अजित पवार यांनी या सूचना दिल्या आहेत। अजित पवार यांच्या देवगिरी निवासस्थानी पार पडलेल्या बैठकीत मराठा ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा झाली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। अजित पवारांनी ओबीसी किंवा मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने आमदारांना कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया न देण्याची सूचना दिली असल्याची माहिती मिळत आहे। ओबीसी आरक्षणाच्या अनुषंगाने राज्यातील वातावरण तापत असताना ओबीसी आमदारांनी आपापल्या तालुका पातळीवर त्यांना जो योग्य वाटेल तो निर्णय घ्यावा अशी सूचना देखील केली आहे। आगामी काळात ओबीसी मराठा संघर्ष आणखी वाढणार असल्याने अजित पवारांकडून खबरदारीचा उपाय म्हणून या सूचना देण्यात आल्याचे बोलले जात आहे। तसेच मराठा आरक्षणाचा विषय कोर्टात जाण्याची अजित पवार यांनी शक्यता वर्तवली आहे। नमस्कार, 91 इंडिया न्यूज नेटवर्क मध्ये आपले सर्वांचे स्वागत। 91 इंडिया न्यूज नेटवर्क आता संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्या आजूबाजूच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राइब करा। तसेच 91 इंडिया न्यूज नेटवर्क ऍप गुगल प्ले स्टोर वर जाऊन डाउनलोड करा। अधिक माहितीसाठी www.91indiannewsnetwork.com ला भेट द्या।